सुट्टीच्या दिवशी आपल्याला दोन ऑप्शन असतात. एक म्हणजे झोपून राहायचं आणि दोन ते म्हणजे तर नमस्कार मंडळी, सुप्रभात. स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज शनिवार आहे, सकाळचे जवळजवळ 6:30 झालेत आणि आपण निघालो आहे पुण्याजवळच्या एका छान आणि सुंदर ठिकाणी, ते म्हणजे कामशेत. तर तिकडे एक महादेवाचं मंदिर आहे, कोंडेश्वर मंदिर. त्याच्या बाजूला मस्त धबधबा वगैरे पण आहे. तर एकदा आपण त्या प्लेसला व्हिजिट करून बघू. मस्त समोर सूर्य उगवतोय. आता आपली गाडी जास्तीत जास्त जाईल 60-70 किलोमीटर. तर आधी पेट्रोल भरूया. $350. गोप्रो हँग झालेला. प्रत्येक गोप्रोचा प्रॉब्लेमच आहे हँग व्हायचा. मला माहीत नाही तुम्हाला आता क्लिअर दिसतंय का नाही. समोर जो डोंगर आहे त्याच्यावर पूर्ण काळे ढग आहेत आणि धुकं आणि काळे ढग दोन्ही आहे. तर आता ते ढग इकडे आले तर भरपूर मोठा पाऊस येईल असं मला वाटतंय. पावसाला सुरुवात झाली आणि आपण सरळ गेलो की आपण लोणावळ्याला पोचणार. तर आता इथून आपल्याला मॅपची गरज आहे, कारण आता इकडनं आपण ब्रिजच्या खालून कामशेतमध्ये एंटर करणार आहे. आणि जेवढं मला वाटतंय कामशेतमध्ये पाऊस वगैरे असतो मोस्टली. नाही काय, आलाच पाऊस. तर आता आपण इकडे थांबलेलो. जाताना इथून जवळजवळ 25 मिनटावर आहे ती जागा. आणि इथे तुम्ही व्ह्यू बघू शकता किती भारी आहे. समोर जो डोंगर आहे तिकडे भरपूर सारे धबधबे दिसत आहेत आणि वरती पवनचक्क्या पण आहेत. बॅग पूर्ण खराब झाली आणि ढग असे कंटिन्युअसली मूव्ह होत आहेत ना की असं वाटतं लिटरली डोळ्यांसमोर टाइमलॅप्स चालू आहे. इथे मस्त बकऱ्या चरत आहेत. इकडे आजूबाजूला जे डोंगर आहेत ना तिकडे तुम्हाला भरपूर धबधबे दिसतील. म्हणजे पुढे आपण जाऊ, काही ठिकाणं तर असे तुम्हाला असं धबधबा शोधायची गरज नाही, रस्त्याच्याच बाजूला मस्त झरा वगैरे. सो टर्न्स आणि ओव्हरऑल फुल सिनिक रोड आहे. इथे बोर्ड लावलाय कोंडेश्वर मंदिर. हा रोड खूपच जास्ती नॅरो आहे. रोडचं काम चालू आहे बहुतेक. खूप बारीक रोड आहे आणि इथे मी पहिल्यांदा आले, सो हे रोड्स मला माहीत नाही आहेत. एवढा मस्त व्ह्यू आहे. आजूबाजूला शेत आहेत. काही रिसॉर्ट्स पण आहेत इकडे आणि आय गेस छान असतील इकडचे रिसॉर्ट्स. आणि इथे यायचं म्हणजे तुम्हाला पावसाळ्याचं वातावरण सगळ्यात बेस्ट. सो म्हणून मी सॅडल करून गाडी चालवतोय. मध्ये मध्ये रस्ते थोडेसे खराब आहेत. सो इथे नुसत्याच अशा जागा पण आहे. आता ही जागा बघा, एवढी मस्त ओपन स्पेस आहे आणि इथे तुम्ही वरती जाऊन निवांत चिल करू शकतात. सो ओव्हरऑल इतकं सुंदर हे आहे ना माहोल.
गाई म्हशी चरायला आलेल्या आहेत मस्तपैकी. आणि ही आपली मस्तपैकी बाईक. स्किड झालेली आपली गाडी. एक नंबर वॉटरफॉल आहे हा. इथे जाता पण येत असेल कारण गाड्या वगैरे थांबलेल्या आहेत. आणि हे पाणी पण स्वच्छ, हे वॉटरफॉलचंच पाणी आहे सगळं. माझ्या मते इथून चालत चालत आपण तिकडे खाली जाऊ शकतो. नाईस. 9 मिनिटावर आता मंदिर आहे. आत्ता वातावरण पूर्ण क्लिअर होतं, ऊन होतं. आणि आता पुढे बघा, लिटरली एवढं धुकं झालंय की दिसत पण नाहीये. एक नंबर. मस्त रिव्हर आहे बाजूला. डायरेक्ट अंधार झालाय पूर्ण. शिट. सो आपण वरती आलोय. पूर्ण वातावरण मिस्टी झालं आहे. आणि इथे पार्किंगसाठी जागा आहे आणि 50 रुपये पार्किंगसाठी घेतात. पुणे रुरल पोलीसच्या अंतर्गत आहे. सो तुम्हाला पार्किंगची प्रॉपर पावती वगैरे देतील. सो इथे खायची वगैरे दुकान आहेत. आपण आधी दर्शन घेऊया मग खाऊन येऊ. इथून आपल्याला खाली जायचं आणि हे जे पत्रे दिसत आहेत हे मंदिर आहे. आणि पूर्ण पुढे धुकं झालं आहे. हा रस्ता आहे वरती. इथून तुम्ही खाली उतरलात की हे समोर मंदिर आहे. समोर महादेवाची मूर्ती आहे आणि खाली ॲक्च्युअल मंदिर आहे. तर आपण खाली जाऊया. Clouds are heavy, they hold the sky. The mist moves slow like a sacred sigh. Raindrops dance on a temple stone. Every sound feels like a hymn alone. Shivers whisper in the rain. Through the waterfalls, a holy chain. महादेवाच्या अशा सुंदर मंदिराचं दृश्य डोळ्यात साठवून मी निघालो परतीच्या प्रवासाला. मंदिराच्या इथे हे लास्टचं दुकान असेल. गाड्या पार्क केल्या इथे आणि तिकडनं सरळ पुढे गेलो तर एक वॉटरफॉल आहे. तर इकडनं एक आपल्याला दिसतोय हा. भरपूर वॉटरफॉल आहेत ॲक्च्युली कामशेतमध्ये. होप सो सेफ असेल. ओके आहे तशी पब्लिक. हो इथे आपण फायनल वॉटरफॉल जवळ आलो आहे. छोटासा वॉटरफॉल आहे पण स्टील पाणी आहे तर थोडं फ्लॅश फ्लडची भीती असते. लोकं फोटो वगैरे काढतात. वरती बहुतेक पाऊस पडत असावा. तर आपण इकडनं निघूया आता. तर आता आपण चालू केला आहे परतीचा प्रवास. ऑफ रोड. येस. समोर आहे व्ह्यू. एक धबधबा. इथे दुसरा आहे. हा 3, 4, 5 असे कित्येक धबधबे इकडे ॲक्च्युअलमध्ये आहेत. मस्तपैकी शेती करतायत आणि इथे मस्त अळूची पान आहेत. हे पाण्याचे थेंब याच्यावर अजिबात राहत नाही. हे बघा कसली चिल लाईफ आहे. मस्त निवांत खाऊन झालं. मगाशी खात होते आता आराम करतायत.
ही प्लेस होती कामशेत कोंडेश्वर मंदिर. पुण्यापासून साधारण 2.5 तास आणि मुंबईपासून ॲप्रॉक्सिमेटली 3.5 तास तुम्ही कन्सिडर करू शकता. थोडंसं जास्ती डिस्टन्स असेल, पण एकदम छान जागा आहे. क्राऊड कमी आहे, तर तुम्ही इथे फॅमिलीसोबत ही जागा एक्सप्लोअर करू शकतात मस्तपैकी. फक्त मंदिराजवळ खाण्यासाठी वगैरे तुम्ही वस्तू घेतात तर त्या आजूबाजूला टाकू नका. त्यांनी गोण्या ठेवलेल्या आहेत ज्या प्लॅस्टिकच्या असतात, तर त्याच्यात तुम्ही टाका. बऱ्याच लोकांनी आजूबाजूला मक्याचं कणीस टाकलेलं, सो ती जागा तशीच मेंटेन राहावी म्हणून तुम्ही पण थोडेसे प्रयत्न करा, सो दॅट गावकऱ्यांना पण हेल्प होईल. तर आता हा व्लॉग आपण इथे थांबवूया, कारण असे पावसाचं वातावरण होतं आहे आणि आता पुन्हा गोप्रो ठेवावा लागणार आहे. सो असेच व्लॉग बघायला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.